नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत व्हेज पराठा, तो सुद्धा अगदी रेस्टॉरंटच्या पद्धतीने. हा रेस्टॉरंट पद्धतीने कसा बनतो त्याचं एक सिक्रेट तुम्हाला दाखवण्यात येते. जास्त काही न बोलता आपण पटकन या रेसिपीला सुरुवात करायची. तर सगळ्यात अगोदर काय करायचे, इथे मी घेतलेत कोबी घ्यायचे, गाजर आणि सिमला मिरची. या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून कापून बारीक बारीक एखाद्या भांड्यात काढायच्या. काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे 2 बटाटे मध्यम आकाराचे उकडलेले, ते घालायचे. मी ते किसून घेतले, तुम्ही असे टाकले तरी चालतील. मिक्स केल्यानंतर टाकायचे लसूणाची पेस्ट, त्याचबरोबर कसुरी मेथी टाकायची, हिरव्या मिरच्या टाकायचे, थोडंसं त्याच्यावरती ओवा हातावरती कुस्करून तो टाकायचे. आता आपण हे सगळे टाकलं की नंतर आपण मसाले टाकूया. मसाले काय तर लाल तिखट, चाट मसाला, हिंग, गरम मसाला, धणेपूड आणि मीठ. चाट मसाला मात्र नक्की टाकायचा, याच्यामध्ये वड्यांमध्ये अगदी चांगली चव लागते. मसाले टाकले गेलेत आणि नंतर आपण टाकायची कोथिंबीर टाकायची आणि त्याचबरोबर आता आपण टाकणार बेसन. आता बेसन मात्र काय करायचं, जास्त प्रमाणात टाकायचं नाही. बघा इथे मी 1-1.5 चमचाच टाकलेले. 2 चमचे टाकायचे आपण इथे मैदा. बेसन जर तुम्ही जास्त टाकलं तर मात्र काय होतं की जेव्हा आपण तळतो तेव्हा ते आतमधूनही आणि बाहेरूनही अगदी कडक होतात. तसं झालंय तर मात्र व्हेज मराठ्यामध्ये आपण जी भाजी बनवणार आहोत ती अगदी चांगली लागत नाही. म्हणून बेसनची क्वांटिटी अगदी कमी प्रमाणावर घ्यायची आणि ते पाणी जराही लावायचं नाही, कारण का कोबीमुळे पाणी सुटतं, सिमला मिरचीलाही पाणी सुटतं. पण व्यवस्थित अशाच प्रकारे आपण चांगलं अगदी मिक्स करून घ्यायचं. अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. म्हणून झाली तरी काही हरकत नाही, चिकट झाली तरी हातावर तेल लावायचं आणि आपला तुम्हाला ज्या आकार द्यायचा असेल त्या आकाराचे वडे बनवायचे. गोल करा किंवा चपटे गोल करून चपटे करू शकता किंवा अशा प्रकारे जे मी लांबसर केले तसेही करू शकता. याप्रमाणे केल्यानंतर तुम्ही अशाच प्रकारे तळू सुद्धा शकता. तर काय करायचंय, आणखीन एक सोपी पद्धत दाखवते. या ठिकाणी कॉर्नफ्लॉर मध्ये घ्यायचं आणि थोडंसं त्याला अगदी मिक्स करून अशा प्रकारे करायचं, म्हणजे काय होतं तळ्याला काहीही त्रास होत नाही. आता हे सगळे वडे आपले छान असे रेडी झाले. तेल अगोदरच गरम करायला ठेवायचं, का ते कडकडीत गरम झालं पाहिजे. तेल गरम झालं की गॅस मीडियम करायची आणि एक एक वडा त्यात सोडायचा. जितका होईल ना जास्त सोडायचं नाही, 4-5 करूनच करायचे. आणि अशा प्रकारे केल्यानंतर काय करायचं, चमच्याने त्याच्यावरती तेल टाकायचं आणि नंतर 2-3 मिनिटांनंतर त्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचं, म्हणजे तुमचे वडे ते तुटणार सुद्धा नाही. अगोदरच तुम्ही हात लावला तर लगेच वडे तुटण्याची शक्यता असते, म्हणून अगोदर हात लावायचं नाही. आता बघा मस्त असे आपले वडे आतमधूनही क्रिस्पी होतात आणि आतमधूनही अगदी चांगले नरम होऊन बाहेरून क्रिस्पी होतात. आता मस्त वडे रेडी झालेत. आता इथे आपण तवा घ्यायचा किंवा पॅन घ्यायचा, 1 चमचा तेल टाकायचा, त्याच्यावरती कांदा टाकायचा. कांदा छान असा आपण याला परतून घ्यायचा, अगोदर थोडासा लालसर करायचा आणि नंतर टाकायचं आपण खसखस आणि त्याचबरोबर सफेद तीळ. आणि हे सफेद तीळ या कांद्यावर अगोदर परतून घ्यायचे व्यवस्थित, नाही मग ते आणि त्याच्याबरोबर लसणाच्या पाकळ्याही टाकायच्या 5-6 आणि चांगलं सगळं परतून घ्यायचं, कारण का नंतर ते बरोबर परतले जात नाही. आणि नंतर टाकायचे सुकं खोबरं. सुकं खोबरं टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचे काजू. मी ते काजू ना अगोदरच भिजवून ठेवले होते पाण्यामध्ये, रात्रभर भिजव, म्हणजे मस्त नरम होतात आणि चांगले फुगलेही जातात, म्हणजे वाटताना ते अगदी चांगली पेस्ट अशी होते. काजू याच्यामध्ये टाकायचे, त्याला पुन्हा याला चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचे. आता हे सगळं परतलं की आपण याच्यामध्ये टाकायचे टोमॅटो. मी ते 2 टोमॅटो घेतले होते, त्याचे अशा प्रकारे कापून घातले आणि त्याचबरोबर सुक्या मिरच्यांना अगोदरच भिजवून ठेवा, नाहीतर तुम्ही काय करा पाण्यामध्ये उकळूनच घ्या, म्हणजे त्याने रंग येतो आणि त्या चांगला नरम सुद्धा होतात. यात इथे तुम्ही काश्मीरी घ्या किंवा मी इथे बेडके घेतले. आता हे सगळे जे काही आहे आपण व्यवस्थित मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. छान असा परतला गेला, जरासं नरम झाला की काय करायचं, गॅस बंद करून थंड करायचे आणि थंड केल्यानंतर आपण त्याला वाटून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला मी वडेही दाखवते की आपले कसे झालेले आहेत. वडे बघा तोडूनही दाखवते की आतमधून अगदी छान नरम होतात आणि असेच आपले वरून क्रिस्पी राहतात. हे तुम्ही अशाच प्रकारे संध्याकाळच्या वेळी असाच नॉर्मल आपण स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता. आता हा सगळा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि याला वाटून घ्यायचं. बघा वाटलंही गेलंय. आता आपण फोडणी देऊया. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे, 2 मोठे चमचे, त्यात जिरं घालायचे, त्याचबरोबर घालायचे गरम मसाले, जास्त काही नाही, काळी मिरी, लवंग आणि छोटी इलायची, दालचिनी सुद्धा तुम्ही घालू शकता. अर्धा कांदा घालायचा, थोडासा परतून घ्यायचा. अशा प्रकारे परतलं की त्याच्यामध्ये आपण घालायचे थोडंसं कढीपत्ता घालायचे. कढीपत्त्याने त्याचा सुवास छान येतो. आता हा थोडासा परतला गेला की हा मसाला टाकायचा. मसाला सगळा अगदी पुसून टाका. मसाला बघितला रंगही किती सुरेख वाटतोय आणि हा मसाल्यानेच या व्हेज मराठाला अगदी छान चव सुद्धा येते. आणि तुम्हाला मी पुढे एक सिक्रेट सुद्धा दाखवणार आहे.
आता सगळा आपण मसाला थोडासा परतून घ्यायचा. यानंतर परतल्यानंतर आपण या ठिकाणी आपण फक्त मोजकेच मसाले आता आपण आहेत, नुसती हळद आणि ते धणेपूड आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला. जितकं तुम्हाला हवा तितका घालायचे. जास्त क्वांटिटीचं तर जास्त प्रमाणात घाला, जास्त तिखट खायचं तर जास्त घालायचे. सगळा मसाला घातल्यानंतर चांगला परतून घ्यायचे. अशा प्रकारे परतल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचे. आता पुन्हा मसाला परतायचे अगदी तेल सुटेपर्यंत. छान असायला तेल सुटलंच पाहिजे, तरच मस्त आपली भाजी होणार आहे. तेल छान आपलं सुटलंय तर आता काय करायचं, असं झाल्यानंतर थंड पाणी टाकायचं नाही, पाणी अगोदरच उकळायला ठेवायचं आणि नंतर त्याच्यामध्ये पटकनही जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं थोडंसं पाणी टाकून त्याला परतायचं. पुन्हा हवं असताच पाणी पुन्हा टाकायचं. अशाच प्रकारे जितकी ही कन्सिस्टन्सी ना अगदी पातळ करायची नाही, थोडीशी जाडसरच असेल. तुम्ही कधी काही हॉटेलमध्ये कधी गेला असाल किंवा एखादी तुम्ही रेस्टॉरंट गेला तर तुम्हाला अशाच प्रकारे मिळते. ही भाजी ना अगदी खूप महागात सुद्धा मिळते आणि चांगली सुद्धा लागते, अगदी खूपच फेमस असते. बघा हा मसाला छान आपला झालेला आहे आणि सिक्रेट तुम्हाला आता दाखवते ते म्हणजे रेस्टॉरंटमध्ये घालतात केचप. या ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये टोमॅटो केचप घातलं जातं, अगदी त्याच्याने चव आणखीन वाढते. आणि त्याचबरोबर इथे टाकायचा आपण चाट मसाला. मी चाट मसाल्याचा तो व्हिडिओ टाकताना जर स्किप झालाय म्हणून माफ करा. आणि त्याचबरोबर घालायची कोथिंबीर आणि झाकण लावून ठेवायचे. आता बघा आपला मसाला छान असा रेडी झालेला आहे आणि त्यानंतर आपण टाकायचे आहेत वडे सोडायचे. वडे एक एक करून छान असे सोडून द्यायचे आणि आता फक्त घातल्यानंतर थोडेसे हलवून घ्यायचे, त्याला परतून घ्यायचं. म्हणजे जरासं परतल्यानंतर काय करायचं, त्याला झाकण लावायचं. आणि आता आपण त्याच्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये सुद्धा याला फोडणी सुद्धा दिली जाते लसणाची. ती सुद्धा फोडणी पात्रामध्ये तेल गरम करायचं होतं आणि बारीक बारीक छोटे छोटेसे तुकडे करून लसूण टाकायचे आहेत. जास्त लालसर करायचे नाही, जास्त कच्चे ठेवायचे नाही. याच प्रकारे फोडणी कधीही रेस्टॉरंटमध्ये अशाच प्रकारे दिली जाते. आणि त्याचबरोबर काश्मीरी लाल तिखट अगदी मस्त वाटतंय बघा. आता ही फोडणी आपण ह्याच्यावर टाकायची आणि आपला हा व्हेज मराठा छान असा रेडी झालेला आहे बघा. अगदी आपण ह्याला अशाच प्रकारे करायचे, तुम्ही नक्की करून बघा, मस्त लागतो. आणि लगेच आपण सर्व करूया. आता हा व्हेज मराठा करताना तुम्हाला कुठलाही तुम्हाला कसाही केलात अशाच प्रकारे अगदी मस्त बनणार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून सांगायचे. आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि आपण पुन्हा भेटायचे एका छानच्या रेसिपी बरोबर.